तर आपण काय खातोय आता? पोहे. पोहे. सो मला खूप प्रश्न आहे की ताई तू पोस्ट पार्टम वेट लॉस कसं केलं. आणि त्यानंतर आता मला या साडीबद्दल खूप जणांनी विचारलं की साडी बाय कर मम्माला. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. से गुड मॉर्निंग. हाय केलं तू? ओके. सो ओके, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजपासनं फायनली माझा डाएट सुरू होत आहे. थोडासा शेड्यूल इकडे तिकडे झालेला आहे, पण त्याला मी आता एकदम वेळेत आणणार आहे. कारण वीकेंड असल्यामुळे वीकेंडपेक्षाही एक महत्त्वाची गोष्ट, कालपासनं अनाया खूप 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 त्रास देते आहे. म्हणजे रोशनची एक ट्रेनिंग चाललेली आहे, तर तो खूप खूप जास्त बिझी आहे आणि त्याच्यामुळे ही माझी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यामुळे काय होतं, तिची खूप चिडचिड होत आहे, कारण तिला पण ॲक्च्युली बाहेर खेळायला फिरायला पाहिजे. आणि माझं एकटीचं कसं होतं, घरातलं बघायचं की तिला फिरायला न्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिची चिडचिड फार झालेली आहे. थोडासा TV पण जास्ती दाखवण्यात आला, तर ते आता सगळं बंद करायचं आहे. रोशनचं ट्रेनिंग फक्त 1 दिवस राहिलेला आहे आणि मग आम्ही दोघंही मिळून सगळ्या गोष्टी करू. पण आज वीकेंड आहे, तर आम्ही दोघं मिळून सगळ्या गोष्टी करणार आहे. सो आता मी वेळ घालवत नाही, माझं जे काही रुटीन आहे ते स्टार्ट करते. आणि मी का ही वेट लॉस सिरीज सुरू केली, का मला वेट लॉस करायची गरज आहे, आता माझं वजन किती आहे, मी किती दिवस हे करणार आहे, माझं डाएट कसं असणार आहे, पुढे सगळ्या गोष्टी तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करते. पण सध्या आता रुटीन सुरू करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो दिवसाची सुरुवात होते या वॉर्म वॉटरने. सो इकडे गरम पाण्यामध्ये मी 1 चम्मच चिया सीड्स घेते आणि त्यामध्ये अर्ध निंबू टाकत असते. आणि हे घेऊन झाल्यावर लगेच मी माझी एक्सरसाइज स्टार्ट करते. सो आता घरातच सध्या मी वॉर्मअप वगैरे स्टार्ट केलेला आहे. सध्या काही योगा क्लास वगैरे असं काही जॉईन केलं नाही आहे. मला जेवढं नॉलेज आहे त्याच्याप्रमाणे मी आपल्या घरात वॉर्मअप करते. आणि मी इथे करते म्हटल्यावर एक्झॅक्टली अनायाचं कॉपी करणं काही ना काही चाललेलं आहे. का झालं? मी करू आता थोडाफार एक्सरसाइज करून घामाला, कारण एक्सरसाइज आज फार केली नाही आहे, कारण पहिला दिवस आहे आणि त्यातल्या त्यात मला रनिंग करायची आहे. सो मी योगा क्लास पण जॉईन करायचा विचार करते आहे, पण ते कितपत पुढे काय काय होईल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये बघायला मिळेल. पण सध्या तरी आता थोडेसे 15 मिनिट्स मी वॉर्मअप केलेलं आहे. एक्सरसाइज म्हणून असं फार केलं नाही, कारण पहिल्याच दिवशी आपण खूप करून घेतलं तर मग त्याचा पुढे त्रास होतो आणि पुढचे दिवस मग ते कंटिन्यू करता येत नाही. म्हणून आता फक्त 15 मिनिट्स एक्सरसाइज केली. माझं वॉर्म वॉटर जे होतं ते मी घेऊन घेतलं विथ चिया सीड्स अँड लेमन. याने बॉडी डिटॉक्स होते. लेमनमधनं आपल्याला व्हायटमिन C भरपूर मिळतो. सो त्याच्यामुळे ते प्यायला चांगलं वाटत नाही, बट हां ते इम्पॉर्टंट आहे. सो सकाळी उठल्या उठल्या चहाला त्याने रिप्लेस केलेला आहे. सो हेल्दी हॅबिट एक लागेल. आणि 21 डेजची जर्नी याच्यासाठी शो करायची की 21 डेजमध्ये कुठल्याही गोष्टींची एक हॅबिट लागायला 21 डेज लागतात असं म्हणतात. सो म्हणून माझा पण तसाच विचार आहे की आपण सुरुवात करू, 21 दिवसाचं चॅलेंज घेऊ. होपफुली त्याची मला सवय लागेल आणि मग ते मी कंटिन्यू करेन. सो जे काय असेल पुढे जर्नी तुमच्याशी शेअर करते. आता वॉर्म वॉटर पिऊन 30 मिनिट्स झाले आणि आफ्टर 30 मिनिट्स मी ते ड्रायफ्रूट्स घेत असते. तर रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहे आणि त्यामध्ये 4 बदाम आणि 2 अक्रोड असं मी खात असते. आणि मी आता ब्रेकफास्टची प्रिपरेशन करते आहे. तर ब्रेकफास्टमध्ये आज पोहा आहे. रोज काहीतरी वेगळा वेगळा असतो. सो जे काय असेल पुढे पण तर ते मी शेअर करेन. काहीतरी वेगळंच असेल तर मग मी रेसिपी शेअर करेन. सो एकदम कमीत कमी ऑइल यूज करून आणि भरपूर व्हेजिटेबल्स यूज करून मी हे पोहे बनवलेले आहे. यामध्ये मी वटाणे वगैरे पण यूज केले आहेत, ज्याने ते आणखी हेल्दी होतील. तर आपण काय खातोय आता? पोहे. पोहे. आता काय करणार आहे? पोया खाणार आहे ब्रेकफास्ट. काय? सो आता मस्त आम्ही माझा ब्रेकफास्ट एन्जॉय करते. आज सिंपल असे पोहेच आहेत. आणि मी डाएट करत आहे या गोष्टीबद्दल सगळ्यात जास्त खुश कोण असेल तर, कारण लग्न झाल्यापासून त्याला एकाच गोष्टीचं दुःख आहे की तू डाएट किंवा हेल्दी फूडवर जास्ती फोकस करत नाही, कारण तो खूप जास्ती हेल्थ कॉन्शियस आहे. म्हणजे प्रॉपर डाएट, जिम या सगळ्या गोष्टींवर त्याचं खूप लक्ष असतं. आणि मी असं असते की मनात आलं तर करायचं, नाही तर नाही. सो मला पण हिच्यामुळे मला फुल मील घ्यायला लागतं.
राईसचा आणि आपला काही संबंध नव्हता नाही. So आता प्रॉपर असं डाएट फूड असणार तर तो खूप जास्त खुश आहे. त्यानंतर हा व्हिडिओ कालचा आहे. अनायाचं एक पार्सल आलं होतं ज्यामध्ये गेम होता आणि तिचे एक्सप्रेशन्स खूप भारी असतात म्हणून मी ते रेकॉर्ड करून ठेवले होते. म्हणून म्हटलं चला आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करावे. काय आहे ते बघ तर खरी. काय आहे ग? मज्जा आहे मज्जा, मज्जा आहे मज्जा. हे आवडेल. काय ग नानू? ते बघ नानू काय. हा नानूला खेळायला बघ किती छान आलं. अरे वा वा वा. बास्केटबॉल. चला नानू बसा याच्यात आता. चला बॉल बॉल खेळा. कुठे टाकायचं नानू माहिती आहे का तुला? इथे. मी माझा एक छोटासा एक्सपिरियन्स शेअर करते. मागच्या काही दिवसांपासून रोशनची ट्रेनिंग सुरू आहे. सो ऑफिस प्लस ट्रेनिंग यामध्ये तो खूप जास्त बिझी असतो आणि म्हणून ना मला एकटीला आणायला बघावं लागतं. सो कुठेतरी थोडासा टी व्हीचा टाईम ना जास्ती होत होता. नाहीतर आम्ही एकदम आवर्जून तिला एकदम ठरवून टाईम देत असतो, फक्त अर्धा तास. पण थोडा टाईम जास्ती झाला आणि तिची चिडचिड वाढली होती आणि मग आम्ही ठरवलं की नाही आता तिला ना टी व्ही अजिबात द्यायचा नाही. सो अशा वेळी ना हे गेम्स खूप जास्त हेल्प करतात. तर मी भरपूर सारे गेम्स असे ऑर्डर केलेले आहे. 1 बाय 1 मी तुमच्याशी सगळे व्लॉग्समध्ये शेअर करेल. आणि या गेम्समध्ये इतकी छान रमलेली आहे की 2 दिवस झाले आम्ही तिला टी व्ही दाखवला नाही आहे आणि तिला आठवणही आलेली नाही आहे टी व्हीची. जेवणही तिने आरामात केलं. सो एक माझं सजेशन आहे, तुम्हीसुद्धा तुमच्या बाळांना टी व्ही दाखवू नका. त्याने ते चिडचिडे होतात. जास्तीत जास्त गेम्स किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना एंगेज करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हालाही जर या गेम्सची लिंक हवी असेल तर खाली कमेंट करा. रेड कलरचा बॉल कुठे आहे? रेड कलरचा बॉल हा आता टाक. सो ब्रेकफास्ट केला, त्यानंतर स्वयंपाक आवरला. फक्त पोळ्या तेवढ्या ठेवलेल्या हे टाकायच्या म्हणजे कसं गरम छान वाटतं खायला. सो बाकी सगळं आवरून घेतलं. आंघोळ वगैरे करून रेडी झाली. म्हटलं पूजा वगैरे करून घेऊ, नंतर त्याच गरम पोळ्या टाकल्या की जेवायला तयार. मग पण त्याआधी मी असं ठरवलं आहे की आता इथनं पुढे रोजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी मी जे ॲक्च्युली यूज करते ते स्किन केअरचं एक प्रोडक्ट रोज शेअर करायचं. म्हणजे मला बऱ्याच कमेंट्स असतात की ताई स्किन केअर मेकअप हे सगळं दाखव. तर एकाच ज्या सगळं दाखवल्यापेक्षा मी तुम्हाला रोज एक प्रॉडक्ट दाखवते. तर तुम्हाला हे पाहायला कसं वाटेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा तो प्रोडक्ट म्हणजे सनस्क्रीन मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठली यूज करते. मी आधी तुम्हाला लॅक्मेचं सनस्क्रीन सजेस्ट केलं होतं, ते पण छान आहे. ते मी आतापर्यंत यूज करत होती, पण रिसेंटली मी हे यूज करणं स्टार्ट केलं आहे. हे युनिकचं सनस्क्रीन आहे आणि इतकं भारी आहे याचं टेक्स्चर की असं वाटत नाही की आपण सनस्क्रीन लावतो, असं वाटतं की मॉइश्चरायझर लावतो. आणि लिटरली यानंतर मॉइश्चरायझर लावायची पण गरज पडत नाही. सो सध्या मी हे सनस्क्रीन यूज करते आहे. तुम्हालाही जर हे ट्राय करून बघायचं असेल तर खाली कॉमेंट करा, मी तुमच्याशी लिंक शेअर करते. तयार होऊन मी लगेच पूजेला लागली, कारण त्यानंतर मला स्वयंपाकातलं बाकी जे राहिलं होतं ते करायचं होतं आणि जेवण पण व्हायचं होतं. सो पटापट मी पूजा आवरून घेतली, मस्त आरती केली. घरात असं छान प्रसन्न वातावरण झालं होतं. मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना, स्मरणे मात्रे माना, कामना पूर्ती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माना, स्मरणे मात्रे माना. त्यानंतर लगेच मी गरमागरम फुलके केले आणि हे होतं आज आमचं जेवण. तर 2 फुलके घेते मी जेवणामध्ये. डाळ असते, सिंपल डाळ केली आहे, थोडासा तडका लावलेला आहे लसूण जिऱ्याचा, वांग्याचं भरीत केलेलं आहे आणि भरपूर असं सलाद आहे. सो सलादमध्ये काकडी आहे, कोंब आलेले मूग आणि त्यानंतर जेवण झाल्यावर मी मल्टीव्हिटॅमिन घेते. तर याआधी पण मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. HK व्हायटलचं मल्टीव्हिटॅमिन मी रेग्युलरली जेवण झाल्यावर घेत असते. आणि पाणी प्यायचं माझ्या अजिबात लक्षात राहत नाही, पण मी प्रयत्न करते की ॲटलिस्ट ही 2 लिटरची बॉटल तरी संपवावी आणि आजकाल तो टार्गेट पूर्ण पण होतो आहे. सो फायनली आता बसून बोलते. सकाळपासून इतकी धावपळ असते आणि आजकाल ही डाएट करायचं म्हटलं म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी असतात. ते दिसायला खूप कमी म्हणजे क्वांटिटी कमी कमी खावी लागते, पण
बनवाव्या भरपूर गोष्टी लागतात. म्हणजे पहिले ते वॉटर, वॉर्म वॉटर. तरी मी आज एक गोष्ट स्किप केली, ती म्हणजे ग्रीन टी. कारण उशीर झाला तर उठायला, त्याच्यामुळे मग पटापट सगळं आवरावं लागलं. तर मग ती गोष्ट स्किप केली. म्हटलं ते एक तर संध्याकाळी पिऊ आपण. सो तसं पण चालतं काहीतरी, पण बाकी प्रॉपर प्लॅन आहे, त्याच्या अकॉर्डिंगली मी सगळं काही घेत असते. सो जे काही मी करणार आहे ते तुमच्याशी पुढे ब्लॉगमध्ये शेअर करते. पण माझी जी डाएट आहे ना, ती एकदम अशी खूप वेट लॉस ओरिएंटेड नाही आहे की ड्रास्टिकली तुम्हाला चेंज दिसेल असं वगैरे अजिबात नाही आहे. तर म्हणजे फक्त हेल्दी खाण्यावर फोकस करत आहे. शुगर पूर्णपणे बंद केलेली आहे आणि मैदा पूर्णपणे बंद केलेला आहे. फ्राईड मी काहीच खाणार नाही आहे आणि ज्या काही गोष्टी मी घरात बनवते आहेत त्या एकदम मिनिमल ऑइलमध्ये. म्हणजे पोहेसुद्धा मी एकदम कमीत कमी ऑइल यूज करून बनवले होते. प्लस भाजी जी काही आहे ते सगळं हे बस इतक्या गोष्टी फॉलो करते आहे. प्लस घरातलं म्हणजे घरातलं खायचं आहे. एक दिवस चीट डे आहे वीकमधनं, पण तोही मी नाही करायचा असा विचार करते आहे की आपण डिरेक्टली फक्त म्हणजे 21 दिवसानंतरच चीट करू काहीतरी. कारण मला अशी फार क्रेविंग तर होत नाही आहे. मी एकतर खूप गोड खाते आणि त्यात मला जर कंट्रोल होत असेल तर मला वाटतं की करायला हरकत नाही. बघू आपण काय चेंज दिसतो. सो आता मी तुम्हाला सांगणार आहे मी डाएट का सुरू केलं, कसं काय सगळं. मला इतके जे प्रश्न असतात की तुझं वेट लॉस कसं झालं काय, ते सगळं तुम्हाला मी आता सांगणार आहे. सो मला खूप प्रश्न आहे की ताई तू पोस्टपार्टम वेट लॉस कसं केलं. आफ्टर डिलिव्हरी माझं 72 kg वेट होतं. तुम्हाला मी बाजूला फोटो अटॅच करून दाखवते की मी किती लठ्ठ दिसत होती जेव्हा मी अनायाला घरी घेऊन आली होती. सो त्यावेळी तर थोडी सूज पण असते अंगावर, पण मग तरी पण फारच वजन कमी झालं नव्हतं. त्याच्यानंतर 1-2 किलो हार्डली, तरी पण मी ऑलमोस्ट 70 kg तर होते. आणि आता मग ते वेट लॉस करायचं म्हटलं तर बेबीला फीड करावं लागतं. तर आपण वेट लॉसवर लक्ष देऊ शकत नाही, एक्सरसाइजवर लक्ष देऊ शकत नाही. सो 6 months तरी आपण जसं आहे त्याच बॉडी शेपमध्ये आपल्याला राहावं लागतं. सो मी 70 kgs होती आणि 70 kgs मी 6 months होती. सो 6 months तर मी त्याचा अजिबात विचार केला नाही की वेट वाढतंय का, जे काही आहे. कारण त्यावेळी आपल्याला बेबीची काळजी घेणं, त्याचं पोट भरेल यासाठी आपण भरपूर जेवण करणं या गोष्टींवर फोकस करायचा असतो आणि तोच मी पण केला. पण एकदा 6 months झाले की ते थोडेसे बाहेरच्या अन्नावर येतात. पण तरीही आपण एकदम दूध सोडून देऊ शकत नाही. म्हणजे एक 8-9 महिने तरी त्यांची आपल्यावर बऱ्यापैकी डिपेंडन्सी असते. मग 9 महिन्याचं बाळ झालं की त्यांची बाहेरचं जेवण खाण्याची क्वांटिटी जी आहे ती बऱ्यापैकी वाढायला लागते. आणि मग मी डिसाईड केलं की आता ती 9 महिन्यांची झाली आहे, आता कुठे ना कुठे आपण डाएट किंवा एक्सरसाइज या सगळ्या गोष्टींवर फोकस करू. आणि मग मध्ये तुम्ही बघितलं पण असेल मी फिट मॉमचं जे क्लबचं ते जॉईन केलं होतं आणि त्यांच्यासोबत मी 2-3 महिने थोडीशी डाएट एक्सरसाइज या गोष्टींवर फोकस केलं होतं. आणि मी ते केलं तर मला थोडासा चेंज पण दिसला, पण ते काय मला कंटिन्यू करता आलं नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत, काम, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हेल्थकडे लक्ष देणं अजिबात होत नाही आणि मग ते दुर्लक्ष करत गेलो. पण तरी माझं वेट याच्यासाठी मेंटेन होतं कारण अनाया ब्रेस्ट फीड करत होती. तर ब्रेस्ट फीड जर बाळ तुमचं करत असेल ना तर तुमचं वेट मेंटेन राहतं, कुणाकुणाचं नाही राहत. त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. पण माझ्या केसमध्ये असं होतं की माझं वेट मेंटेन राहत होतं. आता तुम्ही जर म्हणाल बाहेरचं खाण्याचं, तुम्हाला व्हिडिओमध्ये बाहेरचं खाणं मी जास्त दिसत असेल कारण त्याचं कारण असं आहे की मी वीकडेजमध्ये कमीत कमी व्हिडिओ शूट करते. मी विकेंडलाच जास्तीत जास्त व्हिडिओ शूट करते, लॉंग व्हिडिओ तरी. आणि जेव्हा मी विकेंडला व्हिडिओ शूट करत असते तेव्हा आम्ही मोस्टली बाहेरचं खातो. वीकडेमध्ये आमचा थंब रूल आहे दोघांचाही की बाहेरचं अजिबात काहीच खायचं नाही. घरात खिचडी का होईना, कंटाळा आला, वेळ झाला, काही झालं तरी आम्ही घरातच बनवून खातो. सो माझ्या केसमध्ये तरी मला ब्रेस्ट फिडिंगमुळे खूप हेल्प झाली. म्हणजे माझं वेट लॉस जरी होत नसलं ना पण वेट गेनही होत नव्हतं, जे होतं ते मेंटेन राहत होतं. पण एकदा ब्रेस्ट फिडिंग कमी झालं किंवा सोडत असू तेव्हा मग वेट गेन एकदम फास्ट होतं, ड्रास्टिकली वेट गेन होतं. हे मी खूप साऱ्या केसेसमध्ये बघितलेलं आहे. आणि आता अनायाचं ब्रेस्ट फीडची अपडेट म्हणाल तर ती 95% सुटलेलं आहे. 5% जे कुठेतरी राहिलेलं आहे ते म्हणजे ती रात्री झोपताना एकदा तिला मला ब्रेस्ट फीड करावंच लागतं, त्याच्याशिवाय ती झोपत नाही आहे. त्याचाही प्रयत्न चाललेला आहे पण ते माहिती नाही मला कधी कमी होणार आहे किंवा बंद होणार आहे. आणि दुपारी सुद्धा झोपताना एकदा, पण मग ती परत जर उठली ना रात्री पण तर मग परत देत नाही किंवा ती मागत पण नाही, ती झोपून जाते. सो असं काहीसं आहे. पण मी नोटीस केलेली एक गोष्ट जे मला त्रास होत होता की ब्रेस्ट मिल्क येत होतं तरीही, म्हणजे आता अनाया पीत नाही ना तर आपोआप ब्रेस्ट मिल्क बंद झालेलं आहे. म्हणजेच ब्रेस्ट मिल्क जनरेशन बंद झालेलं आहे माझ्यातलं. त्याच्याचमुळे आता माझं वेट गेन पटापट व्हायला लागलं आहे. कारण मागच्या महिन्यापर्यंत माझं वेट होतं 60-61, याच्यापेक्षा वाढतच नव्हतं. म्हणजे मागच्या 1 वर्षापासून कॉन्स्टंट हे माझं वेट आहे. कारण जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा माझं वेट 54-56 असं होतं. जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा माझं वेट अराउंड 60 होतं
आणि जेव्हा माझी प्रेग्नन्सी झाली म्हणजे अनाया झाली आणि जेव्हा आम्ही चेकअपला गेलो होतो आफ्टर 7 days, तेव्हा माझं वेट अराउंड 70 kg होतं. मी याच्या आधी पण खूपदा ही डाएटची प्रोसेस फॉलो केलेली आहे आणि मी असाच डाएट करते की फक्त हेल्दी इटिंगवर फोकस करते आणि एक्सरसाइजवर फोकस करते. बस त्यानेच जे काही छोटं मोठं वेट लॉस होतं, वेट लॉस नाही झालं तरी मेंटेन तरी राहतं. आणि मला पण वाटते प्रत्येकाने असं खूप वाढू दिल्यापेक्षा पहिलेच त्याच्यावर लक्ष दिलं ना तर ते जास्ती चांगलं. म्हणजे तेवढी मेहनत करायची गरज पडत नाही की नाही आता मला हे काहीच खायचं नाही, हे करायचं नाही, फास्टिंग करायची अशी वगैरे गरज येत नाही. तुम्ही नॉर्मल घरातलं छान हेल्दी खाऊन सुद्धा वेट लॉस करू शकता किंवा वेट मेंटेन करू शकता. सो आता करंटली माझं वेट आहे 64 आणि हे गेल्या 1 महिन्यात वाढलं आहे. आता त्याचं कारण हे पण असू शकतं की ट्रॅव्हलिंग खूप झालं, काही पण खाणं, दिवाळीचं फराळ, गोड वस्तू खूप खाल्ल्यात आल्या, त्याच्यामुळे पण माझं वेट गेन बऱ्यापैकी झालं असणार आहे. आणि दुसरं कारण म्हणजे की ब्रेस्ट फीड आता ब्रेस्ट मिल्क जनरेशन बंद झालेलं आहे बॉडीमधनं, त्याच्यामुळे मग ते मी खाल्लेलं कुठे जाणार, तर ते वेट गेन होत आहे. आणि म्हणून मी इतकी सिरियस झाली की नाही आत्ता मला वेट लॉस जर्नी सुरू करायला पाहिजे. जर मी आता ती नाही केली ना तर मी कधी परत 70 kg होईल ना सांगता येत नाही. सो म्हणून मी सप्लिमेंट्स, वेट लॉस, डाएट आणि माझी एक्सरसाइज या सगळ्यांवर फोकस करण्याचं ठरवलेलं आहे. सो पुढचे 21 दिवस तर ती मी कन्सिस्टंटली करणार आहे. त्यानंतर मागे पुढे कसं तरी ॲडजस्ट करेल, म्हणजे खूप फोकस्ड राहून करणार नाही, पण हा कंटिन्यू नक्कीच करणार. कारण आता एकदा हेल्दी सवय लागल्यावर ती तोडायला पण नाही पाहिजे. सो म्हणून जे काय असेल पुढे मी ब्लॉगमध्ये शेअर करेल. आय होप तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असेल की मी वेट लॉस कसं केलं किंवा कसं माझं इतकं वेट लॉस झालं होतं आफ्टर डिलिव्हरी. काही स्पेशल केलेलं नव्हतं मी, जे होतं ऑनेस्टली तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं शेअर करण्याचं कारण म्हणजे की माझ्याकडे बघून तुम्हालाही काही हेल्दी हॅबिट्स लागतील किंवा तुमच्यापैकी काही लोकांचं वेट गेन जर होत असेल, कारण पोस्टपार्टम ऑलमोस्ट सगळ्या मुलींचं वेट गेन होतं, तर तुम्हालाही थोडीशी इन्स्पिरेशन मिळेल आणि तुम्हीही माझ्यासारखी एक छोटीशी जर्नी स्टार्ट कराल. तर तुम्हीही जर असा विचार करत असेल तर अजिबात वेळ करू नका. माझं सुद्धा असं झालं ना, ठीक आहे दिवाळी आहे, हे आहे ते आहे, असं करत करत इथपर्यंत ते लोटलं आणि ऑलरेडी 3 किलो वजन वाढून गेलं. सो आता माझी जर्नी सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमची जर्नी लवकर सुरू करा. आणि त्यानंतर आता मला या साडीबद्दल खूप जणांनी विचारलं की साडी ताई तू कुठली घेतली नेमकी, हे अजूनपर्यंत दाखवलंच नाही. तर प्रॉब्लेम काय झाली होती, जेव्हा मी साडी घेतली त्यांच्याकडे ठेवून दिलं होतं की ते 1-2 दिवसांनी ते पॉलिश वगैरे करून देणार. पण मग जेव्हा रोशन तिथे घ्यायला गेला त्यांची साडी रेडी नव्हती. सो तो नागपूरला येऊन गेला कारण त्याला लेट झालं असतं. आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पुण्यालाच पार्सल पाठवतो. सो ते पार्सलच आतापर्यंत आलं नव्हतं. फायनली ती आज रिसीव्ह झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी कुठली साडी घेतली. आणि ही आहे ती साडी. खूप सुंदर साडी आहे. हे बघा अशी काहीशी दिसते. असं त्याचा पल्लू आहे. तुम्हाला तशी पूर्ण दाखवलेलीच आहे. आता मी ओपन करणार नाही कारण मला अशी प्रॉपर घडी करायला जमणार नाही आहे. सो असंच दाखवते मी तुम्हाला. बघू शकता तुम्ही, असं आहे. अशी त्याची बॉर्डर आहे. पूर्ण साडी तुम्ही शॉर्टमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी घालून दाखवली होती दुकानामध्ये, तेव्हाच बघितली असेल किंवा मी जेव्हा केव्हा घालेल तेव्हा तुम्ही बघा. पण आता सध्यासाठी तुम्हाला मी अशीच दाखवते. सो अशी ती सुंदर साडी आहे. आणि या साडीची प्राईस पण मला बरेच जणांनी विचारली होती म्हणून सांगते. तर ही साडी ऑलमोस्ट 10,000ला आहे, म्हणजे 9,800ला मला मिळालेली आहे. आणि याच्यासोबत ना ही जी साडी जिथनं मी घेतली ना तिथनंच मी ती रेड साडी घेतली होती जी मी दसऱ्याला घातली होती. आणि त्याच्याबद्दल पण खूप जणांनी विचारलं होतं. आणि एक माझी फॉलोअर आहे, सबस्क्रायबर आहे, जी की दुबईला असते आणि तिला ती साडी हवी होती. तर तिने मला खूप दिवस सांगून ठेवलं होतं की ताई तुम्ही दुकानात गेले की बघा. तर तिच्यासाठी हा मेसेज मी देते आहे की मी तिथे गेली, विचारलं पण सेम साडी नव्हती. सो आय एम सो सॉरी. पण कारण त्याला घेऊन आता ऑलमोस्ट 1 वर्ष झालेलं आहे, त्याच्यामुळे मग सेम कलेक्शन त्यांच्याकडे नसतं. आणि हे जे पीस असतात थोडेसे जे महागाचे असतात ते कसे असतात, थोडे युनिक आणि जास्ती बनत नाही, ते एकच पीस बनतो. जेव्हा ट्रेडिशनल साड्यांची गोष्ट येते तर त्या भरपूर असतात सारख्या, त्या जरी महाग असल्या तरी सारख्या मिळून जातात. पण ही साडी खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मी आज वेटच केलं नव्हतं, म्हटलं आता करून बघू. तर ही मशीन फॉल्टी निघाली आणि ते आत्ता मला माहीत झालं आणि माझं खूप मूड ऑफ झालं होतं. हे ग नाईश, काय आहे ते, काय आहे, काय कुठे आहे. आणि आता वाजले आहेत 5. मी फुटाणे खायला घेतले आहे आणि फुटाणे नंतर मी जाणार आहे गार्डनमध्ये, ते म्हणजे माझी रनिंग करायला. तर मला एक्सरसाइजमध्ये रनिंग करायला सगळ्यात जास्त आवडते. आणि फायनली आफ्टर लॉंग टाईम मी जाणार आहे रनिंगसाठी.
थोडंसंच करणार आहे आज, फार करत नाही कारण माझा रनिंगचा स्टॅमिना खूप चांगला आहे. अनाया व्हायच्या आधी म्हणजे मी प्रेग्नेंट आहे हे कळेपर्यंत मी रनिंग करत होती आणि रनिंगनी माझं वेट छान मेंटेन राहतं. पण आजपर्यंत ते पॉसिबलच होत नव्हतं बऱ्याच कारणांनी. पण आता म्हटलं नाही, काहीही असो, सगळी कारणं बाजूला, आपण आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे, फिटनेसकडे लक्ष द्यायचं आहे. सो आता रनिंग करून येते. काय तू कुठे चालली? गार्डन मध्ये. डन डन कशी म्हणते तू? ओके कशी म्हणते? आणि अच्छा कशी म्हणते? अच्छा. आणि खलच? नाही, सो नाईस. वाव, सो नाईस. वाव सो नाईस कशी म्हणते? नाही. नानू पण रन करणार. नानू रन 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 रन. बाय कर मम्माला. रनिंग करून घेतली आणि त्यानंतर कंपल्सरी थोडंसं वॉर्मअप करायचं असतं, म्हणजे बॉडी पूर्ण फ्लेक्झिबल होऊन जाते. सो इकडे 10 ते 15 मिनटं परत मी वॉर्मअप केलं, थोडीशी अनायासोबत खेळली आणि मग त्यानंतर घरी आली. सो आल्या सगळ्यात पहिले मी इथे केली आहे सूप बनवायची तयारी. सो आजच्या डिनरमध्ये आहे व्हेजिटेबल सूप. त्यासाठी मी इथे ब्रॉकली घेतलेली आहे, एक पोटॅटो घेतलेला आहे, कॉर्न आहे, त्यानंतर बीटरूट घेतलेला आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे आणि यासोबत मी बनवणार आहे आज व्हेजिटेबल सूप. सगळे व्हेजिटेबल्स कुकरला लावून घेतले आणि त्यानंतर मस्त इथे आमची ब्लॅक कॉफी बनवली. ती तशी संध्याकाळी घ्यायची असते म्हणजे फुटाण्यांसोबत, पण तेव्हा मला घ्यायची इच्छा होत नव्हती आणि आता खरंच थोडीशी भूक लागल्यासारखी वाटली आणि डिनर व्हायला थोडासा वेळ होता, म्हणून मस्त अशी ब्लॅक कॉफी एन्जॉय केली. आणि सोबतच रोशननेही त्याचं प्रोटीन घेऊन घेतलं. सो रोशन प्रोटीन घेतो कारण तो जिम वगैरे जातो आणि मी काही प्रोटीन वगैरे घेत नाही एक्स्ट्रा, आणि ते मला काही अजिबात आवडतही नाही. चलो चिअर्स. आणि थोड्याच वेळात इकडे आमचं डिनरही रेडी झालं. मस्त असं सूप बनवलं होतं गरमागरम, आम्ही दोघांनीही ते एन्जॉय केलं. आणि सोबतच पनीर होते, ते थोडेसे रोस्ट करून घेतले होते. आणि आता जर तुम्हाला या सूपची रेसिपी हवी असेल तर मला खाली कमेंट करा, पुढच्या वेळी नक्कीच शेअर करेल. नानू झोपली आहे आज, दिवसभर झोपली नाही कारण, तर त्याच्यामुळे मी आणि रोशन फायनली आता आमचं डिनर एन्जॉय करतोय एकदम शांततेत. असं कदाचितच होतं की आम्ही शांततेत बसून खाऊ शकू, पण डाएट फूड जरी असलं पण हेल्दी आणि टेस्टी आहे. हो ना रोशन? व्हेरी टेस्टी. पनीर आणि सूप दोन्ही टेस्टी. मला वाटलं सूप काहीतरी बनेल, कारण मी याच्या आधी हे सूप अनायासाठी बनवलेलं आहे आणि ते टेस्टी होतं, मला माहिती होतं, म्हणून पण मी काही नाकडोळे वर केले नाही. आता मलाच टेस्टी पाहिजे असतं सगळं, तर मला माहिती आहे की ते चांगलंच लागतं. सो आता आम्ही डिनर एन्जॉय करतो. डाएट फ्रस्ट्रेटिंग नाही वाटतं. आय एम एन्जॉयिंग दिस. येस. आणि आजच्या दिवसात मी माझे 5000 स्टेप्स कंप्लीट केले होते आणि याचा आनंद काही वेगळाच होता. सोबतच संपवला आजचा दिवस. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी वेट लॉस जर्नी फॉलो करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा छानशा व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.